नमस्कार मित्रांनो, आजच्या या प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात करण्यापूर्वी आपण मस्तक नमूया त्या महान व्यक्तींसमोर, ज्यांनी स्त्रीशक्तीला नवी दिशा दिली, ज्यांनी समाजाला विचार दिला आणि ज्यांनी इतिहासाला प्रकाश दिला. सर्वप्रथम मानाचा मुजरा सावित्रीबाई फुले, ज्यांनी अंधारात ज्ञानाचा दिवा लावला आणि आम्हा मुलींच्या शिक्षणासाठी आयुष्य अर्पण केले. मानाचा मुजरा जिजाबाईंना, ज्यांच्या संस्कारांनी घडला एक महान स्वराज्य निर्माता छत्रपती शिवाजी महाराज. आणि मानाचा मुजरा राणी लक्ष्मीबाई, ज्यांनी स्वातंत्र्याच्या रणांगणात धैर्याची तलवार उगारून इतिहास लिहिला. मानाचा मुजरा त्या इंदिरा गांधींना, ज्यांनी कठीण काळात देशाचे नेतृत्व करून जगाला भारताची ताकद दाखवली. मानाचा मुजरा कल्पना चावला, ज्यांनी पृथ्वीच्या सीमा ओलांडून अंतराळात भारतीय स्वप्नांची झेप घेतली. आणि कृतज्ञतेचा मानाचा मुजरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि ज्योतिराव फुले यांना, ज्यांनी स्त्री शिक्षण, समानता आणि स्वाभिमानासाठी समाजक्रांतीचा दीप प्रज्वलित केला. या सर्व महान व्यक्तींना आजच्या या महिला दिनी मी मनपूर्वक शतशः वंदन करते. आणि आजच्या आपल्या प्रवासाची आपल्या घर उजळते तिच्या मायेच्या दिव्याने, घर उजळते तिच्या मायेच्या दिव्याने, संस्कार फुलतात तिच्या शब्दांच्या सावलीने. तीच आहे कुटुंबाची खरी ओळख आणि शक्ती, तीच आहे कुटुंबाची खरी ओळख आणि शक्ती. घराची लक्ष्मीच घडवते समाजाची भक्ती, समाजाची भक्ती. घर म्हणजे फक्त चार भिंती नसतात. घर म्हणजे उबदार श्वास, घर म्हणजे मायेचा स्पर्श, घर म्हणजे संस्कारांचा सुगंध. आणि या सगळ्यांच्या केंद्रस्थानी असते ती म्हणजे घराची लक्ष्मी, जी फक्त दिवाळीत पूजा केली जाते अशी मूर्ती नाही, तर रोजच्या जीवनात जगणारी सजीव शक्ती आहे. जेथे स्त्रीचा सन्मान होतो तेथे देवतांचा वास असतो. मित्रांनो, हे आपल्या संस्कृतीने हजारो वर्षापूर्वीच सांगितले आहे. आज आपण जाणून घेणार आहोत घरातील लक्ष्मी कशी समाजाची शक्ती बनते. आई म्हणजे पहिला गुरु, आणि ती आईच आपली पहिला गुरु असते, तीच आपली मैत्रीण असते आणि तीच आपली देवता सुद्धा असते. म्हणून आजच्या या महिला दिनी प्रथमतः मी माझ्या आईला आणि बाबांना मनापासून वंदन करते. आणि ते जरी माझ्या बरोबर नसतील, आमच्यात नाही आहेत, परंतु माझा आवाज नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचेल असं मला मनोमनी खात्री आहे. आणि त्यांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे. आई म्हणजे जेव्हा ती मुलाला चालायला शिकवते, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे ती त्याला माणूस व्हायला शिकवत असते, संस्कार देत असते. तिच्या कुशीतूनच समाजाचा पाया घडतो, तिच्या अंगाई गीतातूनच संस्कृती जिवंत राहते. आई जर सशक्त असेल ना, तर ती पुढची पिढी सक्षम असते, हे नक्की खरं आहे. मुलगी म्हणजे घरातील प्रकाश, ती फक्त जबाबदारी नसते, ती तर संधी असते घर बदलण्याची, समाज बदलण्याची. आज मुली शिक्षणात, क्रीडेत, विज्ञानात, प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत. एका सामान्य घरातून येऊन जागतिक स्तरावर पोहोचलेली ती म्हणजेच मेरी कोम, जिने ऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा उंचावर पोहोचवला, ती म्हणजे PV सिंधू. अंतराळात झेप घेऊन लाखो मुलींना स्वप्न पाहायला शिकवले, ती म्हणजे कल्पना चावला. ही उदाहरणे सांगतात की मुलगी म्हणजे कमकुवतपणा नाही, तर ती उगवता सूर्य आहे. पत्नी म्हणजे फक्त नातं नाही हो, ती संघर्षातील साथीदार असते. ती घर सांभाळते, नाते संबंध जोडते आणि कठीण प्रसंगी खंबीर उभी राहते.
तिच्या शांत त्यागामध्ये घराची समृद्धी दडलेली असते. समाजातील स्त्री ही परिवर्तनाची एक ज्वाला आहे. आज स्त्री राजकारणात, सैन्यात, उद्योग क्षेत्रात, प्रत्येक ठिकाणात पुढे असते. देशाचे नेतृत्व करून दाखवले ती म्हणजेच इंदिरा गांधी. ज्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या त्या म्हणजेच प्रतिभाताई पाटील. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल केले ती म्हणजेच सानिया मिर्झा. ही फक्त काही नावे आहेत. अशा असंख्य स्त्रिया रोज समाज बदलत असतात, शांतपणे आणि न थांबता. कारण अजूनही काही ठिकाणी तिला कमी लेखले जाते. पण लक्षात ठेवा, स्त्रीला रोखणे म्हणजे समाजाच्या प्रगतीला रोखणे. तिला शिक्षण द्या, तिला संधी द्या, तिला विश्वास द्या. ती घर उभारेल, ती समाज उभारेल आणि ती राष्ट्रसुद्धा घडवेल. घरातील प्रत्येक कोपऱ्यात तिचा स्पर्श असतो. आई म्हणून ती मायेची सावली असते. मुलगी म्हणून आनंदाचा श्वास असते. पत्नी म्हणून आधारस्तंभ असते आणि बहीण म्हणून जीवाभावाची मैत्रीण असते. ती स्वतःच्या स्वप्नांना कधी कधी बाजूला ठेवते, पण कुटुंबांच्या स्वप्नांना पंख देत असते. आजची स्त्री फक्त चूल आणि मूल यापुरती मर्यादित नाही. ती डॉक्टर आहे, इंजिनियर आहे आणि सैनिक सुद्धा आहे, पायलट आहे. ती देश घडवते, समाज बदलते आणि भविष्य उजळवते. पण तिच्या या प्रवासात तिला फक्त एक गोष्ट हवी असते, समजून घेणारा समाज आणि साथ देणारे कुटुंब. घरातील लक्ष्मीला जर योग्य संधी दिली तर ती समाजाची सर्वात मोठी शक्ती बनते आणि बनेल. चला तर मग आज ठरवूया, आपण प्रत्येक स्त्रीचा आदर करूया, तिच्या स्वप्नांना साथ देऊया आणि तिला तिची ओळख निर्माण करून देऊया. कारण घराची लक्ष्मी समाजाची खरी शक्ती आहे. तीच आहे खरी शक्ती. घरातूनच सुरू होतो समाज बदलण्याची सुरुवात. या महिला दिनी आपल्या समाजातील प्रत्येक स्त्रीला मनापासून माझा शतशः प्रणाम आहे. कारण ती एक समाजाची शक्ती आहे आणि समाजातील योगदानात प्रेरणादायी उदाहरण आहेत. स्त्री शक्ती म्हणजेच समाजाची शक्ती आहे आणि स्त्री ही आपल्या संस्कृतीची वाहक आहे, संस्कृतीची शोभा आहे आणि आपल्या संस्कृती घडवण्यामागे तिचं खूप मोठं योगदान आहे. कारण स्त्रीशिवाय कोणतेही शुभ कार्य अपूर्ण असते. प्रत्येक ठिकाणी स्त्रीला जो मान सन्मान आहे, असा प्रत्येक घरामध्ये स्त्रीला सन्मानाचं आणि प्रेमाचं वागणूक हवी. कारण घराची लक्ष्मी समाजाची खरी शक्ती आहे. तिच्यामुळे घर उजळते, तिच्यामुळे संस्कृती टिकते, तिच्यामुळे राष्ट्र पुढे जाते. आणि म्हणून आजच्या दिवशी सर्व माझ्या महिला भगिनींना मनापासून सलाम आहे, शतशः प्रणाम आहे. तीच आहे खरी समाजाची ताकद. घरातून सुरू होतो बदल. आणि अशा या स्त्री शक्तीला माझा आजच्या दिवशी खरंच मनापासून खूप खूप शुभेच्छा. सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा. आणि मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून जरूर कळवा. आणि असेच नवनवीन विषय घेऊन येत आहे. तुम्ही मला एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.